महाराष्ट्र राज्य पंढरपूर केंद्राच्या वतीने आज बाबांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त मुलांच्या चांगल्या गुणांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अतिशय चांगला प्रतिसाद पंढरपूरमध्ये या स्पर्धेला लाभलेला आहे। या संघटनेमार्फत आपल्या पंढरपूरमध्ये वारीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी हॉस्पिटलची औषधाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असते आणि 65 एकर जागेमध्ये इसबावी आपल्या या एरियामध्ये सुद्धा या सगळ्या अनेक ठिकाणचे डॉक्टर आलेले असतात आणि ते मोफत सेवा पंढरपुरातील वारीतील आलेल्या लोकांना देतात। मी सगळ्यांना शुभेच्छा देते बाबांच्या वाढदिवसानिमित्त। करणाऱ्या भगवान बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। बाबांच्या सत्यसाई बाबांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त आज पंढरपूर येथील ईश्वराम्मा हायस्कूलमध्ये रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। त्या स्पर्धेसाठी जवळजवळ 1001 विद्यार्थी सध्या रंगभरण स्पर्धेसाठी उपस्थित आहे। तसेच या सत्यसाई सेवा संघटनेच्या माध्यमातून पंढरपूर येथे चालणारे जे काही विविध उपक्रम आहे त्यामध्ये आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री या 4 वाऱ्यांना जवळजवळ 70 ते 80 हजार वारकऱ्यांना सत्यसाई सेवा संघटनेच्या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा दिली जाते। तसेच पंढरपूर शाखेकडे 25 एक संस्था दत्तक आहेत, ज्या म्हणजे 4 वारकरी शिक्षण संस्था आहेत। मतिमंद मुलांच्या शाळा 4 आहेत। नंतर वारकरी शिक्षण संस्था, मतिमंद मुलांच्या शाळा, पौर्णिमा आणि अमावस्येकरता बरीच गावं दत्तक आहेत, तिथं मेडिकल सेवा दिली जाते एक। आणि सध्या पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत सत्यसाई सेवा संघटनेच्या माध्यमातून 12 गाव तलावाचे काम मंगळवेढा तालुका, सांगोला तालुका आणि पंढरपूर तालुका यामध्ये करण्यात आलेले आहे। आणि त्या गाव तलावामध्ये जवळजवळ ह्या पावसामुळे यावर्षी पडलेल्या पावसामुळे 4 ते 4.5 कोटी लिटर पाणी प्रत्येक गाव तलावात साठलेलं आहे आणि त्याचा फायदा झालेला आहे। म्हणजे बाजूच्या विहिरीनं आणि बोरला पाणी वाढलेलं आहे। त्याच्या अनुषंगानं मग काय केलं की काल आम्ही जवळजवळ 50 एकर एका गावात 50 एकराला बियाणं मक्याचं बियाण्याचं वाटप केलेलं आहे। तसंच त्याच्याबरोबर आमच्याकडं आम्ही शाळा एक दोन शाळा दत्तक घेतलेल्या आहे। कवटाळे येथील राजनंदिनी शाळेचं आम्ही बऱ्यापैकी रिनोव्हेशनचं काम करून दिलं आहे आत्ता सध्या। आणि प्रत्येक वर्षी मुलांना वह्याचं मोफत वाटप करतो आणि कपड्याचं वाटपसुद्धा करतो। असं बाबांचं जे काही एक ब्रीद आहे, मानवसेवा हीच महादेवसेवा, यानुसार संघटनेचं काम चाललेलं आहे। आणि एक महत्त्वाचं एक आहे की येथील पंढरपूर भागातील लोक आम्हाला एक सेवेची संधी देत आहेत, याबद्दल मी सर्वांचा पुनश्च सत्यसाई सेवा संघटनेच्या वतीने आभार मानतो। साईराम।